कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोलणार पण नाहीयेस का? काय बोलू? अगं असं काय करतेयस? मी करते। हे सगळं झालंय हे एवढं साधं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय केलं ते? माहिती आहे का मला? चुकीचा होतो मी, खरंच। त्यावेळी फक्त मला पैसाच दिसत होता, बाकी काही नाही। अहो पण एवढा नाही, आतापर्यंत तुम्हीच सुजायला सांगायचात ना पैसा नीट वापरता येत नाही म्हणून। आणि तुम्ही काय केलं? तुमच्याकडे एवढा पैसा असून सुद्धा योग्य ठिकाणी का नाही वापरला तुम्ही? अहो एका माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा वाटला तुम्हाला? यावर काय बोलणार मी आता? कसं सांगू तुला? चुकलंय ग माझं। आता चूक झाली म्हणून होतं का? अहो अख्खं घर फुटल आहे ना। नाही नाही, तेच तर नाही होऊ द्यायचं। काय नाही होऊ द्यायचं? उद्या विनू भाऊजी आणि अर्जुनला माहित पडलं तर काय होईल? रुक्मिणी, विश्वास ठेव, मी सांभाळन सगळं। विश्वास? असं बोलू कसं वाटतं तुम्हाला? हो एवढी मोठी गोष्ट इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत आणि आता म्हणताय विश्वास ठेव? कुठल्या तोंडाने सांगणार होतो? आणि कसं केलेल्या गोष्टीची आयुष्यभर लाज वाटत आली मला। वाटलीच पाहिजे। तुमच्या एका चुकीपायी केवढं भोगतोय आपण। हो ह्यापायी त्या मनीने तुम्हाला वेठीस धरलं, आपलं घर बिघडवलं, घरातलं वातावरण बिघडवलं, त्या अर्जुन हप्पीचं बाळ चोरलं तिने। तुमच्या चुकीपायी आम्ही कशाला भोगायचं? अगं चुकलंय माझं, त्यासाठी मागतो ना सगळ्यांची माफी, अर्जुनची, विनायकची, घरातल्या सगळ्यांची। पण जे आता घडून गेलंय ते काही बदलणार आहे का? आता मी माफ करेल की नाही तुम्हाला माहित नाही मला, आणि आता लगेच तर नाहीच। हो आयुष्यभर मी तुमच्या चुका झाकत आले, पण आता नाही। आता हे तुमचं वागणं, तुमचं लपवणं अजिबात पटलेलं नाहीये मला। तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे। शिक्षा? शिक्षा तर तुम्ही दिली आहे सगळ्यांना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल आपण सांगूया का रे बाबांना? मग कसं सांगायचं तेच कळत नाहीये। काय करावं काहीच कळणं झालेलं आहे, टेन्शन येते। खरं तर ना सरकारने सांगितलं पाहिजे बाबांना हे सगळं, पण मॅडम आत येऊ का? लक्ष्मीताई हो या की। काय म्हणतोय मॅडम अमोल बाळ? काय खेळतोय, माणसं ओळखायला लागले ना आता। चांगलंच आहे की मॅडम, हे लाडून हे ज्यूस खाऊन घ्या बरं का। हो ताई कशाला आणलं हे? अहो असं कसं म्हणता मॅडम, बायला पोरग झाल्यावर तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, शरीराची झीज होती आणि ती झीज भरून नको कायला सांगा बरं मॅडम। काय झालं? ताई एक विचारू का तुम्हाला? विचारा की। तुम्ही कधी तुमच्या घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी खोटं बोललाय का? हो मी तर त्यांच्याबरोबर सारखंच खोटं बोलते, खरं बोललं तर त्यांची नजरच लागती। नाही नाही तसं नाही, म्हणजे नाईलाजानी एखादी गोष्ट लपवावी लागते आणि त्यासाठी खोटं बोललाय का, विशेषतः नवऱ्याशी तुमच्या असं? हा एकदा केलं होतं बरं का मॅडम, पर येळच तशी आली होती बघा। म्हणजे काय झालेलं मॅडम? आता तुमच्यापासून काय लपवायचं सांगा बरं? माझा नवरा लय वाईट होता बघा, माझ्या पोराला घेऊन चालला होता मुंबईला कामासाठी
आई लय वाईट आहे म्हणून सांगत होता. मी बी सांगितलं त्याला कॅन्सर झालाय. मग नाही नेलं बघा पोराला त्यांनी. बापरे. आणि मग तुम्ही कधी सांगितलं खरं? नाही मॅडम, कॅन्सर झाला तरी बी त्याला दया माया आली नाही. मग खरं सांगून तरी काय फायदा होता सांगा बरं. म्हणजे तुम्ही बोललंच नाही मग नंतर काही? नाही बोलायचं नाही असं काय नाही बरं का मॅडम. पण एक दिवस लय दारू प्याला बघा आणि त्यातच गेला. ताई सॉरी. म्हणजे मॅडम तुम्ही कशाला सॉरी बोलताय? त्याला 10 वेळा समजून सांगून बी त्यांनी कधीच ऐकलं नाही बघा आणि ह्या दारू पायी त्याचा जीव गेला. आणि मग त्यांना खरं कळालं असतं तर? अहो मॅडम, खरं कळलं असतं तर मारलं असतं आणि पोराला घेऊन गेला असता मुंबईला. एखादी बाई का खोटं बोलती? तिच्या परपंचासाठी घरादारासाठीच ना. पर ह्या नवऱ्यांना कळतच नाही. व मॅडम समजा ठीक आहे ना? हा. अहो नाही, मी आपलं असंच विचारलं. मॅडम तुम्ही दोघं लय भारी हायसा बघा. तुमच्या दोघांचं असं कवा बी होणार नाही. नाही नाही, माहितीये की मला. मी आपलं असंच विचारलं तुम्हाला. मॅडम ही समजा खाऊन घ्या बर का. हो चला येऊ का मी? हा. अमोल, तुझ्या बाबांना खरं कळल्यावर काय करतील रे ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टर काय करतात? आमचा बिझनेस आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. कसलं काय मॅन्युफॅक्चर? कूलिंग सिस्टमचं इंडस्ट्री आहे. ते इंडस्ट्रीला जे ॲप्लिकेशनसाठी कूलिंग सिस्टम्स लागतात ते आम्ही बनवतो. मग हा व्यवसाय मिस्टरांचा मिस्टरांचा लग्नाच्या आहे. आधीपासून होता की? हां, लग्नाच्या आधीपासून आणि नंतर लग्नानंतर मी जॉईन केलं. अच्छा. पण त्यांनी आधीच घरातलं वातावरण कुलिंग ठेवण्यासाठी हा व्यवसाय असावा असं हे ठरवलेलं बरोबर होतं. आहे. कारण त्यांच्या घरचे सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे तापट डोक्याचे असल्यामुळे मे बी त्यांच्या डोक्यात हा विचार आला असेल. पण तापमान कंट्रोल आता होतं. हां. किती वर्ष झाली लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष ते रेग्युलेटरवर तापमान कंट्रोल करताय? पहिले नव्हतं, पण रेग्युलेटरचा कंट्रोल हातात घेतल्यावर झालं. नमस्कार. माझं नाव स्फूर्ती रवींद्र शेळके. हे माझं सासरचं नाव आहे. ओके. मी आहे इकडची प्रॉपर मुंबई ठाण्याची आणि माहेरचं नाव आहे स्फूर्ती बाळू अबनावे. ते पण माझं माहेर ठाण्यातलंच आहे प्रॉपर. ते काय करतात? मिस्टर परचेस मॅनेजर आहेत आणि माझा लॉकडाऊनपासून एक छोटासा बिझनेस मी स्वतः उभा केला आहे. फूड वॅन आहे माझी. अरे वा. हां, तिथे मी मोमोज स्वतः लॉकडाऊनमध्ये शिकले आणि मग माझी फूड वॅन मी घेतली, बनवली आणि आता माझा तो स्मॉल एक छोटासा कॅपिटल. अरे वा. कुठल्या परिसरात आहे? वाघबीळ, घोडबंदर रोड. अरे वाघबीळ. स्पॉट पण मस्त आहे. वाघाला मोमोज आवडायचे हे मला पहिल्यांदा कळलं. कोणी टेन्शनचं कामच नाही तिकडे, त्याच्यामुळे सेफ आहे ती. तिकडे वाघ असल्यामुळे सेफ आहे गाडी. हो ना. व्हेरी गुड. मिस्टर येतात का कधी? कधी कधी हेल्पिंग हँड होते मला. एक लेडी आहे सो बट होल अँड सोल मीच आहे मॅनेज करण्यासाठी. अरे वा. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मी माझं सासरचं नाव सुवर्णा योगेश वाघ. 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 जाता की नाही मोमोज खायला? आमची मैत्रीण आहे, आम्ही जाणारच. बरोबर. हक्काने जाऊन खाणार. आणि माहेरचं? माहेरचं नाव माझं सुवर्णा सुदाम काटकर. कुठे? आणि माझं माहेर ऍक्च्युली 40 गाव आहे आणि रोहिणी म्हणून एक छोटंसं गाव आहे. तिकडे आमचं माहेर आणि सासर माझं एकच आहे. कुठे? सेम गाव आहे आमचं. 40 गाव आहे आणि रोहिणी एक छोटंसं गाव आहे. तिथेच माहेर आणि सासर? हो, एकच आहे. असं तिथल्या तिथे का बघितलं? कारण मी लग्न माझ्या मावस आत्याच्या मुलाशी केलंय. त्यामुळे माहितीतलं आहे. हा, माहितीतला आहे. लहानपणापासून दिलेलं आहे. त्याच्यामुळे कसं ते सगळे एकाच घराण्यातले आहे. त्याच्यामुळे ते आमचं एकच गाव. तुम्ही घरात किचन मध्ये काम करताना किचन मधल्या वस्तू पडतात का हो खाली? पडतात ना. कारण तुम्ही बोलताना सुद्धा इतके हातवारे मला सवय आहे हातवारे वगैरे. पण चांगलं आहे, चांगलं आहे. चांगली सवय. म्हणजे काय माहितीये, गर्दीत कोण जवळ येत नाही. वाघ आहे मी. पण वाघ आहे म्हणजे हा पाण्यातला वाघ वाटतोय. आणि ऍक्च्युली माझा घरी केकचा बिझनेस आहे. अरे वा. घरी म्हणजे घरच्या घरी? अरे वा. मी घरीच केक बनवते आणि ऑर्डर घेते मी. आणि शिवाय रांगोळीचे क्लासेस वगैरे घेते. संसार भारती रांगोळी. मला सर्वजण असं बोलतात. तुमच्यातल्या 2 गोष्टी फार मला आवडल्या. कुठल्या सांगा? एक म्हणजे पाण्यातला वाघ
आणि केक खाणारा वाघ. दोन्ही पण. त्या वाघाला सूट होत नाही त्याच दोन गोष्टी आहेत. बरोबर. आणि यांनी वाघवीळकडे मोमोज ठेवले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या 6 जणीत अबोला झालाय का कधी? हो झालं. आज सकाळी पण झाला होता. बाकी जळगावहून आली, नाशिकहून आली ना आज सकाळी. कोण? मी आता नाशिकहून आला. पहाटे 4ला उठले, बरोबर. 6ची बस पकडली कारण ड्रायव्हिंग शक्य नव्हती, झोप झालेली नव्हती, म्हणून मग मी बसने चालली. ही आता मी निघाले पोचते 10 मिनिटं 15 मिनिटं इथनं लिटरली हिचे कॉल सुरू मला यायला. आम्ही दोघी सोबत आलो ना, तर सकाळी तिला यांना वाटलं येते की नाही. ऍक्च्युली खरं तर सांग, तू निघाली काय करते ते तरी सांग ना मला. बरोबर आहे. आणि दरवेळेला असंच असतं हिचं. मी पोचते अर्धा एक तास येतच नाही. बरं, तुमच्या या 6 जणींना तुमचे मिस्टर तुम्ही तुमच्या स्वभावात कुठला बदल केलास तर बरं वाटेल असं सांगतात? मी सध्या हायपर झाल्यामुळे मला ते बोलतात तू जरा कंट्रोल मध्ये राहा, शांत राहा. तू आधी तशी नव्हती, आता तू खूप चेंज झाली आहे, त्यामुळे तू जरा शांत राहा. आधी खूप शांत होती, खूप गोड दिसायची, खूप छान होतीस. आता तू अजिबात तू आधी सारखी स्फूर्ती राहिली. मग त्यांना कोण छान दिसतात हे विचारा ना तुम्ही. मुलगा झाला माझा, आता तो वर्षाचा आहे, त्याच्यामुळे ते बोलतात की तू आता त्याला बघ, मी त्याच्याकडे बघतो, तू जरा शांत राहा. शांत राहा. आणि माझ्यात तर ऑलरेडी झालाच आहे बदल. मी अतिशय अबोल होते. आता या क्लासमध्ये आणि हिच्या मैत्रीमुळे मी खूप बोलते. सासरचे माझे सगळे बोलतात किती चेंज झाली. पहिल्यांदा तरी क्लास जॉईन केल्यावर ही तर 8 दिवस न बोलता मी अजिबात सोशल नव्हता. पण या ग्रुप पुढे आता तुमच्यात हा बदल झाला. तुम्हाला काय सांगतात घरी? मला तर माझी बॅग थोडीशी जी ऑफिसवाली असते ना, तर ती अशी मेस असते की सगळं आणलं टाकलं त्याच्यावरती रोज बोलणे असतात आमचे. हो ना, की जरा ते ऑर्गनाइज्ड. 20 वर्ष झाले तरी मी ती बॅग सरळ केली नाही. त्यांचं बोलणं काही थांबलं नाही. बरोबर आहे. ते आमचं तसंच ॲज इट इज कंटिन्यू सुरू आहे. तुमच्याकडे काय सांगतात तुम्हाला? मला असं सांगतात की तू खूप मोठमोठ्याने हसते, थोडं हळू हसत. मला असं सांगतात. मला हसायला आवडतं. मला हसायला आवडतं. मी खूप म्हणजे काहीही विनोद झाला, जोक झाला की मी मोठमोठ्याने हसते, असं आहे. मग त्यांचं म्हणणं आहे कमी हसत, थोडं हळू हसत जा, म्हणजे एवढं लावली हसू जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होईल. माझ्या घरी लग्न झाल्यापासून एकदाही त्या वस्तू घरातल्या इकडच्या तिकडे झालेल्या नसायच्या, पण मी आल्यापासून एकही वस्तू जागेवर मिळत नाही. त्यामुळे वरचेवर हे ऐकावं लागतं की जागेवर जिथं होतं तिथंच ठेवत जा, जे होतं तिथं, हे मला ऐकावं लागतं. माझ्याकडे तर व्यायामावरूनच रोज सेशन असतं. व्यायाम कर आणि गोड कमी खा, बस तेच सेशन असतं. आणि आपण काय ते छान, चांगला आहे गुण, मला आवडतो. मला अशी माणसं फार आवडतात, व्यायाम न करणारी. आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल, तुम्ही कोणाची मागा? नकळतपणे जर माझ्याकडून 2 शब्द कोणाला बोलले गेले असतील, ऍक्च्युली मी कोणाला हर्ट होईल असं बोलत नाही शक्यतो, जाणीव ठेवते. या 6 जणीत कोण बोलतो जास्त? असं हर्ट होईल? नाही, हर्ट होईल असं नाही, पण बोलतात, संधी सोडत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गावाकडची असले म्हणून काय बिघडलं? तुम्ही बी गावाकडचेच आहात. पुढचं बोलायचं नाही हं. हे असा आगाऊपणा करत बोलतेस ना मध्ये मध्ये, म्हणून मला इथं तू नकोस. आणि तू आल्यापासून आहे ना, बंगल्यात सगळे पारू 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 एवढंच सुरू आहे. ते काढ. खरंच बाप खायला घालत नाही वाटतं. कशी दिसतीये ग मी? दिसतीये ना अगदी अहिल्यादेवी किर्लोस्कर.
दुसरी देवी आई होणं या जन्मात तरी शक्य नाही. त्या देवी आईसारखं दिसणं म्हणजे लईच लांबची गोष्ट आहे. लांबची गोष्ट म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला? म्हणजे देवी आईचे कापडानं दागिने घातले म्हणजे दुसरी देवी आई नाही होऊ शकत. देवी आई आत्मा असायला लागते. आणि देवी आईचं नुसतं नाव नाही, तो मान आहे. आभाळा एवढा मोठा मान. हजारो माणसांची श्रद्धा जेव्हा त्यांच्या सगळ्यात आवडत्या माणसावर बसते ना, तेव्हा त्याला देव पण येतं. आणि ते देव पण माझ्या देवी आई मध्ये आहे. कसं आहे ना, 100 जन्म घेतले तरी माझ्या देवी आईच्या नखाची सर कधीच कुणाला बी येणार नाही. बास बास झालं तुझं देवी पुराण. कुणी काही म्हणू दे, मी अहिल्यादेवी किर्लोस्कर होणारच. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. गणू, ए गणू, हे घे. हे काय आहे? श्रीखंडपुरी. श्रीखंडपुरी दे दे दे. अरे गणू, हाय हात धुवून घे आधी. हाय स्वच्छ घाल, स्वच्छ घाल. तू कशी काय लवकर आली? अरे ते सावित्री आत्यानं हाफ डे दिलाय. हाफ डे? अरे अर्धा दिवस. अरे आज जरा मी जास्तच काम केलं ना, तेव्हा सावित्री आत्या म्हणल्या की हाफ डे घे आणि जा घरी. बरं बरं. ताईडे ये बघ की मी चित्र काढले. ते आपल्या बंगल्यावर गुढी उभी केली ना, तिचं काढले. हे बघ. बघू. आई शपथ गणी, कसलं भारी चित्र काढलेस तू. वे. अरे पण गणी, ही गुढी तर मीच उभारली की. वय मग वय काय म्हणजे? तू कुठं होतास? अगं ताईडे, तू जेव्हा बंगल्यावरून उडी मारली ना, तेव्हा मी आम्ही भिंतीवरून उडी मारली आणि त्या श्याम काकासोबत चिंचन कैऱ्या आणायला गेलो. हे बघ तुझ्यासाठी बी आणली. माझ्यासाठी आणल्यास? भारी भारी. ए पण गणी, न सांगता जायचं नाही. ताईडे मला काही बोलू नको, नाहीतर बा मला काही सुट्टी देत नसतोय. ठीक आहे ठीक आहे, जायचं नाही आधीच सांगून ठेवतीये. ताईडे हे काय करतेस? अरे गणी, आजचा दिवस ना कायम माझ्या लक्षात राहील असा दिवस होता. म्हणजे मी चिंचन कैरी आणले म्हणून वय? नाही रे गणी, आज ना माझ्या आयुष्यात एक लई म्हणजे लई मोठी गोष्ट घडली आहे. आज ना मला देवी आईंचा सगळ्यात मोठा आशीर्वाद मिळाला आहे. देवी आईंचे दागिने आणि कापड घालायला मिळाली. मग सांग, हाय का नाही माझं नशीब जोरात? खरंय. आणि पारू, तुझ्या बरोबर माझं विनशीब लय जोरात आहे. कारण माझ्या आईल्या मॅडम, माझ्या देवी आई मला तुझ्यात दिसली.
माझं जीवन सफल झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डैड, मैं कॉलेज जा रहा हूँ. एडमिनिस्ट्रेटर ने एक मीटिंग बुलवाई है, तो होते ही मैं आता हूँ. ठीक है सर? निशी, सर काय झालं? म्हणजे आईंनी कॉल करून असं अचानक बोलून घेतलं. मेघनाने? हो, मीच बोलवलंय. ये निशी, बस इथे बस. हे घे, तुझ्यासाठीच कॉफी बनवली होती. निशी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मेघना, अब क्या हुआ? साहिल, आम्ही दोघे बोलतोय ना. प्लीज डोंट डिस्टर्ब. निशी, आपण तुझ्या परीक्षेसाठी लग्नाची तारीख पुढची घेतलीये आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू तुझ्या अभ्यासावर मन लावून कॉन्सन्ट्रेट कर. त्यासाठी मी तुला सगळी मदत करायला तयार आहे. एक मिनिट, तिचा सब्जेक्ट बॉटनी आहे, तुझं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे, तू तिला हेल्प कशी करणार आहेस? ते पण खरंच आहे. मी हिला काय मदत करणार? माझा आणि बॉटनीचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाहीये. पण हरकत नाही निशी, हा दिवसभर घरात नसतो. तू अभ्यासाला इथेच येत जा. मी तुला वेळच्या वेळी चहा कॉफी देत जाईन आणि तुझ्या बाजूला बसून मी माझं काम करेन. म्हणजे तुझ्या अभ्यासात मी तुला कंपनी देईन. तुला माहितीये निशी, नीरज जेव्हा 10th ला होता ना, तेव्हा मी त्याच्याबरोबर अशीच बसायचे. नीरज, तुला आठवतंय? अधूनमधून मी त्याचा अभ्यासही घ्यायची. लेकिन मेघना, वो 10th की स्टडी थी, ये अलग है. नाही, ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये. तसंही मला जेव्हा अभ्यास करून बोर होईल तेव्हा मी येत जाईन ना गप्पा मारायला. खास करून तेव्हा जेव्हा माझा सॉइल सायन्स हा विषय असेल. काय, सॉइल सायन्स हा विषय मला खूप कठीण जातो आणि मला काही अडलं तर सांगायला श्रीनू पण 2 दिवस घरी नाहीये. मग मी अभ्यासाला इथेच येत जाईन. गुड. सॉइल सायन्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे श्रीनू, या ना. ती नीरजसाठी आणली होती. इथे काय करते? अरे हा, मगाशी आम्ही आवरत होतो ना, तर माका कोपऱ्यात गावली. नाही, सगळेजण होते ना, म्हणून मी सगळ्यांसमोर दिली नाही अंगठी. नाहीतर लोक काय म्हणाली असती, होतांचं घर कसा, हा सगळा आपला नुसता विस्कटलेला, म्हणून नाही दिली. म्हणून मी ती अंगठी इथे आणून ठेवली. हो ना? हा, मंजू वहिनी सांगत होती की श्रीनूने तिच्याकडे अंगठी दिली म्हणून. तेव्हा तू तिथेच होतीस. असेल, पण माका काय माहित. हा, पण मंजू वहिनी बाजूला गेली. हो ना? हा, पण काय म्हणूच काय हा तुमका? ही हरवलेली अंगठी जवळपास सगळ्यांनी शोधली, पण ती सापडली फक्त तुलाच. ते पण कार्यक्रम संपल्यावर. असं काय बोलतास? दादी, तुला कळतंय मला काय बोलायचंय ते. पण हा प्रश्न दादांना आणि दाईचीला सुद्धा पडू शकतो. विचार कर. ह्या बघा, तुम्ही उगाच माझ्यावर भलते सलते आरोप करू नका. हा, आणि माका सांगा, ती अंगठी माका मिळाली नसती ना, तर दुसऱ्या कोणाक तरी मिळाली असतीच ना. माझ्या मनात असलो भलतो सलतो विचार कशा येईल? आता ना ती अंगठी मी उमाकच देऊक जाणार होता. या श्रीनू, दे ती अंगठी.
आत्ताच नेऊन देते. उमा 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 गं. बाबा, आई हे सगळं का करते? श्रीनू, जास्त विचार करू नकोस. तुझी उद्याची तयारी झाली आहे ना? हे घे. हो उमा उमा हो उमा, ह्या बघ ह्या बघ ह्या बघ, ही ना अंगठी. ही तर साखरपुड्यात आपण नीरजसाठी बनवलेली अंगठी आहे. हीच तर शोधत होता. पण कुठे सापडली तुला? मी आवरत होते ना, तर माका गावली ती. बघा, या असा असता समारंभ संपलो आणि अंगठी गावली. लालीताई, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. ही हिऱ्याची अंगठी तेव्हा नेमकी हरवली, म्हणून तर नीरजला दादांचा आणि उमाताईंच्या वडिलांचा आशीर्वाद मिळाला. आणि याचं मोल हजारो हिऱ्यांच्या अंगठ्यांपेक्षा नक्कीच जास्त आहे. खरंय तुमचं मेघनाताई. अण्णांच्या आशीर्वादामुळे माझा आणि उमाचा संसार सुखाचा झाला. अगदी तसाच सुखाचा संसार नीरज आणि निशीचाही होईल. दादा, आता आम्ही निघतो. येते. लालीताई, येते. येवा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला, केतकीच्या बाथरूमची खिडकी उघडून ठेवली. आता अस्तिकाला रान मोकळं. अगं पण तू बेडरूमच्या बाहेर का आलीस? तेजसनी कसं काय सोडलं तुला? काकुमा, आता मी ते जोकरला घाबरणार नाही. विरोचक नाही, जोकर छे ते जोकर. मी तेजसला पण बोललो, मी नाही घाबरणार आता. ओके, तू इतकं लाईटली घेऊ नकोस. परवा तिने काय केलं विसरलीस का? काकुमा, तो जोकर माझ्या समोर येईल ना, तो मी इतकं जोरजोरात असणार ना, जोकरचा कॉन्फिडन्स डाऊन करेन मी. बघा, नेत्रा सुद्धा आहे वाटतं यांच्यासोबत. त्याशिवाय एवढी मजल जायची नाही. बाहेर जाऊनच बघते आता. ऍक्च्युली मी काय आली माहितीये? मला ना तुम्हाला एक सिक्रेट सांगायचंय. सिक्रेट? कसलं सिक्रेट? काकुमा, हे सिक्रेट सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल विरोचकाला मी जोकर का बोलले. पण हा काकुमा, आधी प्रॉमिस करा, सिक्रेट कोईने बोलवाना नथी. कोईने बोलवाना नथी, प्रॉमिस. काकुमा, ती अस्तिका आहे ना, ती अद्वैत बाईची ना भेटली. काय? अद्वैत बाईजी आणि नेत्राने अस्तिकाला उल्लू बनवलंय. आणि हा विरोचकाला माहिती नाहीये की अस्तिका अद्वैत भाईजीला भेटली. काकुमा, आता अस्तिकाकडून विरोचकाचा सगळा प्लॅन आपल्याला कळेल. मस्त ना? हो, पण एक मिनिट, तुला हे सगळं कसं कळलं? तेजसने सांगितलं मला. पण हा, तुम्ही कोईने बोलू नका, मी तुम्हाला सांगितलं. नाही सांगणार. काकुमा, अद्वैत भाईजी आणि नेत्राने काही मस्त प्लॅन बनवलाय ना. खरंच अस्तिका विरोचकाला कळू न देता अद्वैतला भेटली, हे खरंच कमाल आहे. आता माझ्या पेटात शांती झाली. काकुमा, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या पेटात काही पण सिक्रेटच राहते नाही, म्हणून मी आले तुम्हाला बोलायला. आता मस्त झोप येणार. हो ना, मला सांगितलं बरं वाटतंय ना. आता प्लीज हे अजून कोणाला सांगू नकोस. हा
काकुमा टेन्शन नको, मी जाते. बाय, गुड नाईट. गुड नाईट. पूर्वीसारखी मनसोक्त दारू पिऊन घे, छान छान खाऊन घे, जे जे हवंय ते खाऊन घे, मज्जा कर, आयुष्य एन्जॉय कर, मस्त धुंद होऊन जग. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? आजचा क्षण महत्वाचा, तो व्यवस्थित जगून घे. मनसोक्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब, पण विरोचकाने अस्तिकाला असं अचानक का बोलावून घेतलं असेल? माहित नाही. नेत्रा पण खूप अशी गडबडीत निघून गेली ती, आणि ती तिच्या त्या तशा रूपात समोर आली होती माझ्या, तशीच निघून गेली. नेत्रा, हे जर आपण बाहेर कोणाला सांगितलं ना, कोणीही विश्वास नाही ठेवणार आहे आपल्यावर. तुम्ही पाणी घ्या. साहेब, पण ह्या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे. आपल्याला कळलंय अस्तिका विरोचकाच्याच खोलीत असते, त्यामुळे आपलं काम सोपं झालंय. त्यामुळे मी कधी जाऊन डायरेक्टली इनडायरेक्टली तिला निरोप देऊ शकतो. नाही साहेब, असं केल्याने विरोचकाला संशय येऊ शकतो. साहेब, विरोचकाला मगाशी संशय आला असेल का, म्हणून त्याने अस्तिकाला बोलावून घेतलं. मग का बोलावून घेतलं असेल? काम असेल कदाचित काहीतरी तिच्याकडे. काम? साहेब, अस्तिकाचं एकच काम आहे, विरोचकाच्या सांगण्यावरून लोकांचे जीव घ्यायचे. तसलं काही नसेल ना तिच्या डोक्यात? नेत्रा, आपण घरात सगळ्यांना अलर्ट करूयात. मला बाबांची खूप काळजी वाटते. ते आणि अस्तिका एकाच खोलीत असतात. नेत्रा, पण मला नाही वाटत अस्तिका असं काही करेल. म्हणजे? मला कुठेतरी असं वाटतंय की मला सांगितल्याशिवाय अस्तिका तर विरोचकाने सांगितलेलं कुठलंही काम करणार नाही. कालपर्यंत ती फक्त विरोचकाची गुलाम होती, आता ती आपली गुलाम आहे. दरवेळेला ती येते, घाबरवते, आणि आम्ही घाबरायचो सुद्धा. पण आता मी तिला नाही घाबरत, त्यामुळे मी तिचं काहीच ऐकत नाही. आजही तिने तेच केलं. ती आली, तिने मला डिवचलं. बेवडे, 8 वाजले. 8 वेळ झाली असेल ना तुझी? हा, औषध घ्यायची वेळ झाली असेल ना, हात थरथरत असतील ना. जा 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 जा, तू तुझं औषध घे, मी बघते स्वयंपाकाचं. जा. काही गरज नाहीये. सोडलीस?
किती महिने झाले सोडून? की मग सगळे झोपल्यानंतर पितेस आता रात्री? ऐक ना, मी काय म्हणते, तुला 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 जाणवलं का काही? म्हणजे त्या दारूमुळेच तू केदारमधून बाहेर पडलीस तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे काय पुस्तक आहेत मॅडम. ती दिसतात आम्हाला. कशा पायी आणली इथं? कामगारांना आणि त्यांच्या मुलांना द्यायला आणली. तुमची शाळा शाळेतच ठेवायची. घरात आणलीच आहे, आता हिथं न ग. काय झालं अक्षरा? पुस्तकं वाटतेस ना? अच्छा, म्हणजे ही तुमच्या दोघांची इच्छा आहे तर? हा हो, म्हणजे बघा ना मॅडम, पुस्तकं वाटणं हे पुण्याचं काम आहे ना, आणि सरस्वतीची पूजा केल्यासारखंच आहे. तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही साड्या वाटा, मी पुस्तकं वाटते. यावर्षी पुस्तकं पण वाटतंय वाटतं. हो, अवांतर वाचनाची पुस्तकं आहेत, तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आणली आहेत. कसं आहे, वाचनाने माणूस समृद्ध होतो ना, व्यक्तिमत्व समृद्ध होतं. आणि आमची अशी इच्छा आहे की सगळ्या कामगारांनी समृद्ध व्हावं. अक्षरा, करा सुरुवात. अगं चांगले शिकले सवरलेले आहे ती, मग बदल होणारच की. मोठ्या सरकाराने साड्या आणि वहिनी साहेबांनी पुस्तक वाटप केली. लय भारी चाललाय बरं का कार्यक्रम. मोठं मालक आलं तर बरं वाटले. लय झाक कार्यक्रम झाला बघा. अरे आपण आपलं दुखणं पण विसरून गेलो. खरंय. तरी तुला 10 वेळा विचारलं होतं, बरोबर करतीस का, बरोबर करतीस का, पण नाही. आपटलीस का नाही स्वतः तोंडावर? हा, कशाने त्यांची फजिती करायला गेलीस का? आता बस पाकड उड्या मारत फजिती करते फजिती. मम्मी, तू तो तोंड चालवणार आहेस का? इथं माझी परिस्थिती काय आहे मम्मी? कुणामुळे झाली परिस्थिती? तुझ्याचमुळे ना? माझ्यामुळे नाही झाली. माझं प्लॅनिंग बरोबर होतं. तो अंक्या ताडमेडला मध्ये. हेच तुझं चुकतं नेहमी. अगं तुला सांगितलं, गेली यांची फजिती कराय. दर वेळेला तोंडावर आपटतीस. कशाला करतीस ग? तुला जमत नाही समजा तर कशाला करतीस तू? मूर्ख कुठली. बस आता माकडावानी उड्या मारत. मम्मी, अगं मी किमान प्रयत्न तरी केला. ते बघ की नुसती बडबडते. मला माझी अवस्था काय ग मम्मी. चल आता घरला, येडी कुठली. आता ताईच्या बिशिव्या खा. फजिती करती फजिती. मम्मी, तू रिक्षा पकड. चल. अंक्या, सगळ्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था हॉलमध्ये केली आहे. पाडव्याचा मान मिळवून ही अशी पुस्तकं वाटून लई जिंकल्यासारखं वाटत असेल नाही तुम्हाला? तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही ही उभारलेली गुढी अशीच आकाशात फडफडत राहणार. पण एक लक्षात ठेवा, ह्यो मान आम्ही तुम्हाला दिलाय आणि आम्ही जर मान देऊ शकतो तर तो काढून बी घेऊ शकतो. ही तुम्ही उभारलेली गुढी आम्ही जमीनदोस्त करणार. बघाल तुम्ही, शब्द आहे आमचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नानाजी, चहा घे बाळा. काय मागितलंस बाळा देवीकडे आज?
नाही काही नाही. या घरातला अज्ञानाचा अंधार कायमचा दूर होऊ दे एवढं मात्र आवर्जून मागत जा. हो मास्तरीन, हे बघा जरा, हे फाईल मला काही कळण झालं नेमकं. काही इंग्रजीत आहे सगळंच. काय ते काहीतरी कसलं तरी प्रोजेक्ट आहे, ते माणसं येणार आहेत कंपनीत, काहीतरी इंग्रजीत आहे मला सगळं. काय काय कळण झालं. थांबा मी बघतो. तुम्ही म्हणताय ते खरं आहे का काय काय माहित, शिकायला लागतंय का काय काय माहित आता. तुम्हाला स्वतःहून वाटते ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही सांगा काय आहे त्याच्यात, जरा बघून सांगा. हा तर अहो चांगली बातमी आहे ही. काय झालं? हे काही कंपनीचे लोक आहेत, त्यांना तुमच्या बरोबर कोलॅबोरेशन करायचंय म्हणताय. एक्सपान्शनचा प्लॅन आहे. तुम्ही व्हिडिओज करून चालला. म्हणजे चांगली बातमी आहे, चांगलं प्रोजेक्ट आहे. आज जे लोक येणार आहेत ना. एक मिनिट थांबा, हे ओंक्याला बी काय आमच्या दम निघत नाही. हा बोल. आले त्यासनी बसवून ठेव कंपनीत. आलो मी 0 मिनिटात येतो. आलो 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 आलो. हो चला, मला जायला लागते. अहो तुमचं खाऊन नाही झालंय पण. नाही नाही नाही, आता ती माणसं आलेत, मला जायला पाहिजे. नाही नाही, असं कसं, 2 घास तरी खाऊन घ्या. अधिपती, ती माणसं लई लांब नाही यायला लागल्या, त्यासनी वेळ काही दिला होत नाही, हे घ्या थोडंसं खाऊन घ्या. 2 घास खा. बर अरे बस. उपाशी पोटी जाऊ नये, चांगल्या कामाला जाताय ना, घ्या. आता 3 घास झाले, आता बस. बरं मी चटणी आणू का? चटणी सोबत खाय. चटणी बिटणी काय नको, तुमच्या प्रेमानं पोट भरलं तेवढं लय झालं. बाहेर होता. हो काय झालं, तुम्ही का हसताय? काय मला तुमचा हा सगळा सीन बघून मला माझे जुने दिवस आठवले. म्हणजे त्यावेळेला मी असंच कामाच्या धावपळीत असायचो, खाण्यापिण्याची शुद्ध नसायची आणि चारू माझ्या मागे अशी खाण्याची प्लेट घेऊन पळत असायची, मला भरवायची. ते सगळं आता पुन्हा पाहिलं मी. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ना, तसं झालं, म्हणून हसू आलं. पण काही असे ना, तुमचा संसार असा प्रेमानं फुलतोय हे बघून छान वाटलं मला. गॉड ब्लेस. नमस्कार. नमस्कार. या ना, या या प्लीज. मॅडम आहेत का? हो हो आहेत वर, मी बोलवते त्यांना. बसा प्लीज, बस. धनाजी काका, तुमचं झालं की मॅडमना बोलवा ना. आपण? नमस्कार, मी अक्षरा, मॅडमची सून. अहो खरं तर आम्हाला तुम्हालाच भेटायचं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.